पण काँग्रेस पक्षाची अवस्था न घर का न घाटका अशा प्रकारची झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। भगिनींनो, मी केवळ एवढंच सांगण्याकरता या ठिकाणी उभा आहे। या निवडणुकीमध्ये केवळ दोन या प्रकारच्या बाजू आहेत। एकीकडे नेतृत्व करणारे माननीय मोदीजी आहेत। मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे। या ठिकाणी शिवसेना आहे, भारतीय जनता पक्षासोबत शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, रासप आहे, रिपाई आहे, जनसुराज्य आहे, अशा अनेक पक्ष आपल्या सोबत आहे। आपल्या या विकासाच्या गाडीचं इंजिन माननीय मोदीजी आहेत। या इंजिन सोबत मोठे मोठे आपण बोग्या लावल्या आहेत। या प्रत्येक बोगीमध्ये सामान्य माणसाला बसवून विकासाच्या रस्त्यावर नेण्याचं काम आपण करणार आहोत। आपली गाडी कशी आहे? दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक सगळ्यांना आपल्या गाडीत जागा आहे। आणि मोदीजींचं इंजिन असल्यामुळे आपली विकासाची गाडी वेगाने निघाली आहे। दुसरीकडे पण गाडी आहे राहुल गांधींची, पण केवळ इंजिन आहे, डब्बा नाही आहे। कारण प्रत्येकाला वाटतं आम्हीच डब्बे आहोत। उद्धव ठाकरे म्हणतात मी पण इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी पण इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी पण इंजिन आहे, अखिलेश यादव म्हणतो मी पण इंजिन आहे। सगळेच इंजिन आहे, डब्बा नाही। मला सांगा, इंजिन मध्ये ड्रायव्हर शिवाय कोणाला बसायला जागा असते का? असते का? आणि हे इंजिनही कशी आहेत बघा। एक इंजिन नांदेडला चाललं तर दुसरं मुंबईला चाललं, एक इंजिन नागपूरला चाललं तर दुसरं सोलापूरला चाललं। म्हणजे एक मेकाला असे ओढतायत की यांची गाडी जागेवरनं हालतच नाही, न हालणारी न डुलणारी अशा प्रकारची यांची गाडी, जी विकासाकडे नेऊ शकत नाही। विकासाकडे केवळ मोदी साहेबांची एक्सप्रेस हीच आपल्याला नेऊ शकते। आणि आपण लक्षात घ्या, या ठिकाणी मोदी साहेबांना आपल्याला जर मत द्यायचं असेल, चिखलीकरांना दिलेलं मत, कमळाला दिलेलं मत हे थेट मोदी साहेबांना मिळतं। अन्य कोणालाही दिलेलं मत हे राहुल गांधींना मिळतं। आणि आपल्याला या ठिकाणी कोणाला मत द्यायचंय? सांगा, कोणाला द्यायचंय? कोण विकास करू शकतं? कोण राज्याला पुढे नेऊ शकतं? कोण देशाला पुढे नेऊ शकतं? कोण गरीबाचा विकास करू शकतं? मग आपल्याला विचार करण्याची आवश्यकता नाही। अरे, आपल्या समोरचे जे उमेदवार आहेत, मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, पण आमच्या राजेश पवारनी 55,000 त्यांचा पराभव केला होता। आणि आता तर सगळे आपण एकत्रित आलो, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे। बंधू भगिनींनो, या महाराष्ट्रामध्ये तर अशोकराव, तुम्ही आल्यानंतर काँग्रेस पक्षाची काय अवस्था झाली? मी पूर्ण वाक्य म्हणत नाही, कारण पूर्ण वाक्य म्हटलं तर लोक वेगळा अर्थ काढतात। पण काँग्रेस पक्षाची अवस्था न घर का न घाटका अशा प्रकारची झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। तुम्ही बघा, जागा वाटप होत असतं, जागा एकमेकाला मिळत असतात, पण आता काँग्रेस पक्षाची अवस्था अशी आहे, उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा घोषित करून टाकली, काँग्रेस पक्षाला माहितीच नाही। शरद पवारांनी भिवंडीची जागा घोषित करून टाकली, काँग्रेस पक्षाला माहितीच नाही। काँग्रेस पक्ष फरफटत चाललाय, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही। अशा प्रकारचा काँग्रेस पक्ष, ज्याला नेता नाही, ज्याला नीती नाही, ज्याला नियत नाही, अशा प्रकारचा काँग्रेस पक्ष आता या ठिकाणी मला विश्वास आहे की मागच्या लोकसभेमध्ये 1 सीट त्यांची निवडून आली होती। आता काँग्रेस पक्षाला शून्यावर आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आणि केवळ शून्यावर आणायचं नाही, तर नांदेडमध्ये एक रेकॉर्ड आपल्याला तयार करायचा आहे। शेवटी नाव चिखलीकर आहे, कमळ कशात फुलतं?
कमल चिखल्यात फुलतं, त्यामुळे चिखलीकरांचं या ठिकाणी कमळ आहे. त्या कमळाची बटन दाबून आपल्याला प्रचंड मताने त्यांना निवडून द्यायचं आहे. मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही. अनेक सभा करायच्या आहेत. विकासाच्या बाबतीत या ठिकाणी आपण बोललो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.